जुन्नर तालुक्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील बरेचशा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला होता आणि त्यापैकीच जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचं असणारं वडस धरण हे 95% भरलं होतं आणि त्यामुळे साधारण 15,000 ते 18,000 क्युसेक्सने या धरणातनं मीना नदीला पाणी सोडण्यात आलं होतं। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता, ही तीच मीना नदी आहे जिला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं आणि हे पाणी सोडल्यामुळं या नदीकाठच्या जे काही शेतजमिनी आहेत या शेतजमिनी वाहून गेल्या होत्या आणि त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अधिक अडचणीत सापडला। शेतातली संपूर्ण जी माती आहे ही माती वाहून गेली, शेती वाहून गेली आणि त्यामुळं पीक पिकवायचं कसं हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे होता। वेळोवेळी पाटबंधारे विभागाकडे त्यांनी पाठपुरवठा देखील केला, परंतु पाटबंधारे विभाग मात्र कानाला खडा लावून बसलं होतं आणि त्याचसाठी आज जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ग्राहक फाउंडेशन यांच्या वतीनं मीना नदीच्या या पिंपळगाव या ठिकाणी या मीना नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की सकाळपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्हाध्यक्ष जे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते प्रभाकर बांगर, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील जे काही पदाधिकारी आहेत प्रमोद खांडगे आणि त्यांचे संपूर्ण सहकारीच ग्राहक फाउंडेशनचे अण्णा सरोदे आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी या मीना नदी पात्रामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही या नदी पात्रातनं बाहेर येणार नाही अशी प्रमुख मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाचे जे नान्नोर साहेब आहेत त्यांनी तात्काळ या संपूर्ण गोष्टीचा जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी देखील प्रमुख मागणी या आंदोलकांची असलेली आपल्याला दिसून येत आहे। सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात गावकरीसुद्धा या मीना नदी पात्राच्या किंवा या पुलावरती जमा झालेले आहेत आणि त्यामुळं सकाळपासूनच या परिसरामध्ये वातावरण तंग आहे। सगळे आंदोलक या ठिकाणी नदीमध्ये उतरलेले आहेत, घोषणा देत आहेत आणि नान्नोर साहेब जे आहेत त्यांनी या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत या टाईमपासवारी नेऊ नका, कुठंतरी गांभीर्याने याची दखल घ्या अशी आंदोलक सारखी मागणी करत आहेत आणि त्यामुळं या नदीपात्रामध्ये असणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली जात नाही तोपर्यंत आम्ही या नदीपात्रातनं उतरणार नाही। आमदार शरद सोनवणे यांनी तात्काळ आमची भेट घ्यावी, तात्काळ आमच्याशी चर्चा करावी अशी देखील प्रमुख मागणी या आंदोलकांची असलेली दिसून येते। आत्ता तरी वातावरण या परिसरामध्ये थोडंसं तंग आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पाटबंधारे विभागाचे देखील काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे भूमिलेख विभाग जो आहे या भूमिलेख विभागाचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी आहेत, परंतु जे अधिकारी वर्ग पाहिजे तो अधिकारी मात्र या ठिकाणी आलेले नाही आहेत, कर्मचारी पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी या आंदोलकांची मागणी आहे जोपर्यंत अधिकारी आणि आमदार येत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि त्यामुळं नक्की काय होतं आहे, प्रशासन या ठिकाणी झुकतं आहे का आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळतो आहे का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। समाज दर्पणसाठी सचिन डेरे, पिंपळगाव। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।